लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता याबद्दलची एक सर्वात मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींनो, स्वतः आदितीताई तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलंय, की जुलै, ऑगस्टचे जे हप्ते आहेत हे ₹2100 वर येतील की 1500 वरच येतील याबद्दलची माहिती दिली आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, 2 खुशखबर सुद्धा आलेल्या आहे. 2 आनंदाच्या बातम्या सुद्धा तुमच्यासाठी प्रकाशित झालेल्या आहेत आणि स्वतः आदितीताई तटकरे यांनी ती माहिती दिली आहे. काय आहे ती माहिती सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पहिले लाडक्या बहिणींनो, मला एवढं सांगा, तुम्हाला 24वा हप्ता मिळाला का? 24वा हप्ता मिळाला का? जूनचा हप्ता मिळाला का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण जर तुम्हाला 24वा हप्ता भेटला असेल तरच तुम्हाला पुढचे हप्ते येणार आहे आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो, एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर 2 सांगणार आहे, पण एक अत्यंत महत्त्वाची आहे, ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बघा लाडक्या बहिणींनो, अनेक बहिणींनी मला प्रश्न विचारले होते, की दादा 2 दिवसाच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ टाकला होता, तर त्यावेळेस लाडक्या ताईंनो तुम्हाला मी असं म्हटलं होतं, की आता ₹2100 आपल्याला जो भेटण्याचा जो मार्ग आहे, तो आता सुकर झालेला आहे. मग मी इतकं ठामपणे का सांगितलं? कारण जेव्हा पंढरपूर येथे या पंढरपूर ठिकाणी अ, अ, आदित्यताई तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता, की लाडक्या बहिणींचं जे मानधन आहे, हे कधी वाढणार आहे? तर आणि केंद्र सरकारने सुद्धा एक समिती बसवली होती आणि या समितीच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं होतं, की जे लाडक्या बहिणींचं मानधन आहे वाढवून द्यायला पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा प्रॉमिसेस केलं होतं, की योग्य वेळ आली तर आम्ही काय करतो, लाडक्या बहिणींचं पेमेंट वाढवून देतो. आता 2 वर्ष संपले आहेत, बरोबर? 24 हप्ते झालेले आहेत. 24 हप्ते पूर्ण झालेले आहेत. आता 2 वर्ष संपल्यानंतर आताचा जो आहे जुलै महिन्याचा हप्ता तो 25वा हप्ता आहे आणि सोबतच लाडक्या बहिणींनो 26वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता, बरोबर? आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये काय आहे माहिती तुम्हाला? रक्षाबंधन. तर माझी नम्र विनंती आहे सरकारला, की आता 2 वर्ष कंप्लीट सुद्धा झाले आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये काय आहेत, लाडक्या बहिणींनो रक्षाबंधन आहे. तर या रक्षाबंधनानिमित्त माझ्या जितक्याही पात्र लाभार्थी बहिणी आहे, त्या सर्वांना काय द्यायला पाहिजे? रक्षाबंधनाचं गिफ्ट द्यायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना ₹2100 मानधन त्यांनी वाढवून द्यायला पाहिजे, एवढी मी सरकारकडे मागणी करतो. तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो, आपली ही जी मागणी आहे खरंच योग्य आहे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर सरकारला ₹2100 देणं होत नसेल, तर सरकारने या ऑगस्ट महिन्यामध्ये, येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना जुलैचा 1500चा हप्ता प्लस ऑगस्टचा 1500चा हप्ता असे ₹3000 एकत्र द्यावे, ही सुद्धा मी मागणी करतो. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, की आपण पहिली मागणी ₹2100 करायची, की लाडक्या बहिणींनो दुसरी मागणी आपण 3000 करायची, की दोन्ही मागण्या आपण करू शकतो? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतर लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न येतो, की मग हे जे वितरण आहे कधी होणार आहे? तर बघा, मी तुम्हाला काल व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 ऑगस्टला सुट्टीच असेल. 15 ऑगस्टपर्यंत जर आपल्या अकाउंटला पेमेंट आलं, हप्ता जमा झाला, तर मला सरकारला म्हणायचं आहे, तुम्ही 1500च केले तरी आम्हाला चालतील. बट जर 15 तारखेनंतर ह्या हप्त्याचं वितरण झालंच नाही, 15 तारखेपर्यंत झालं नाही, तर मग 15 तारखेनंतर करावं लागेल. तर यावेळेस लाडक्या बहिणींना 29 तारखेलाच तुम्ही डायरेक्ट ₹3000 द्यावं, एवढी मी मागणी करतो. जर तुम्हाला लाडक्या बहिणींचं मानधन वाढवायचं नसेल तर. जर तुम्हाला मानधन वाढवायचं आहे, तर मग 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना ₹1500 द्या आणि मग पुढच्या ऑगस्टचा जो हप्ता आहे तो 29 तारखेला त्यांच्या अकाउंटमधून मध्ये द्या आणि तेव्हा त्यांना ₹2100 मानधन द्या. एवढीच मी मागणी आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माझी मागणी आवडली का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबत लाडक्या बहिणींनो, ज्या खुशखबर आहेत, त्या सगळं मी तुम्हाला देणार आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज दुरुस्ती आणि ई-के-वाय-सी प्रक्रियेसंदर्भात मोठी अपडेट आलेली आहे. अर्जात तांत्रिक त्रुटी असलेल्या किंवा के-वाय-सी अपूर्ण असलेल्या महिलांच्या सोयीसाठी ही सवलत देण्यात आली असून, कोणतीही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहे. म्हणजे काय लाडक्या बहिणींनो, आता काय होणार आहे? येणाऱ्या कालावधीमध्ये जो ऑगस्ट महिना असणार आहे, या ऑगस्ट महिन्यामध्ये काय होणार आहे? ई-के-वाय-सीची पुन्हा प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्याही बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या, त्यांना आता पुन्हा पात्र करण्याची मुभा दिली जाणार आहे. ज्या बहिणी ई-के-वाय-सीमुळे अपात्र ठरल्या, पात्र असून देखील सुद्धा त्या म्हणजे पात्र असून सुद्धा अपात्र ठरल्या. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, असंख्य अशा लाडक्या बहिणी होत्या, त्या एकल होत्या. त्यांनी आपले डॉक्युमेंट सबमिट करू शकले नाहीत. अशाही बहिणींना आता काय मिळणार आहे? आनंदाची बातमी मिळणार आहे, की त्यांना ई-के-वाय-सी करता येणार आहे. टेन्शन घेऊ नका. ऑगस्टमध्ये होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणींनो. महायुती सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रशासनाकडून एक अत्यंत दिलासा देणारा निर्णय समोर आलेला आहे. मागील काही दिवसांपासून योजनेची ई-के-वाय-सी अर्जातील त्रुटी जुलै महिन्याच्या आर्थिक हप्त्याबाबत सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क, अफवा पसरवल्या जात होत्या. सर्व पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः पुढाकार घेत वस्तुस्थिती स्पष्ट केलेली आहे. कोणत्याही खऱ्या व पात्र महिलेला योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा शासनाचा कोणताही हेतू नाही. सर्व गरजूंना अत्यंत सुलभ रीतीने आणि विनाअडथळा ही निधी मिळावा यासाठी प्रशासन वेगाने काम करत आहे. म्हणजे ज्या बहिणी आता अपात्र ठरलेल्या, आता 92 लाख बहिणी, त्यापैकी अर्ध्या बहिणी तरी मला असं वाटतं का त्या आहेत, पात्र आहेत. तर त्यांचा लाभ आता येणाऱ्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर पासून, कारण की ई-के-वाय-सी होईल, तिथून त्यांचा लाभ सुरू होईल.
त्यानंतर ई-के-वाय-सी प्रक्रिया आणि प्रमाणीकरण का आवश्यक? योजनेतील आर्थिक मदत थेट अचूक लाभार्थ्यापर्यंत पोहोचावी यासाठी डिजिटल प्रमाणीकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. तटकरे यांनी स्पष्ट केले, की सरकारी निधीचा गैरवापर रोखणे, अपात्र अर्जदारांची ओळख पटवणे, संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे या उद्देशानेच आधार संलग्नीकरण व ई-के-वाय-सी बंधनकारक करण्यात येणार आहे. ज्या महिलांच्या माहितीमध्ये त्रुटी राहिल्या किंवा तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया अपूर्ण राहिली, त्यांना घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आले आहे. सर्व त्रुटी दुरुस्त करून खात्याची पडताळणी पूर्ण झाल्यावर सर्वांना नियमित लाभ मिळणे सुरूच राहतील. म्हणजे बघा लाडक्या बहिणीनो, आता ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू होणार आहे आणि मी तुम्हाला पहिल्याच जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता, की पुन्हा तपासणी कधी होईल? तर मी तुम्हाला सांगितलं होतं ऑगस्ट महिन्यापासून. कारण की लास्ट इयरला ऑगस्ट महिन्यापासून ती सुरू झाली होती. तर लाडक्या बहिणीनो, आता तुम्हाला संधी मिळणार आहे आणि ती संधी गमावू नका. असं नको व्हायला, की सरकारने संधी दिली ना, आपण त्याचा फायदा करून घेतला नाही. बरोबर? मग जुलै महिन्याचा जो 1500 हप्ता कधी मिळणार आहे? मी तुम्हाला सरळ सांगितलं. लाडक्या बहिणींनो, हा जो हप्ता आहे तुम्हाला भेटणारच आहे. फक्त 15 ऑगस्ट पर्यंत जर भेटला, तर तुम्हाला किती मिळेल? 1500च मिळेल आणि ऑगस्टचा हप्ता नंतर पुढे भेटेल. आपण फक्त सरकारकडे काय मागणी करतोय, की आम्हाला जर 15 तारखेपर्यंत द्याल, तुम्ही 1500 द्या. आणि त्याच हप्त्यामध्ये 29 म्हणजे नेक्स्ट हप्त्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्येच काय रक्षाबंधन आहे. तर त्याचेही ₹1500 द्या. असे ₹3000 लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पाठवा. अन्यथा तुम्ही 15 जुलैचा हप्ता आहे तो 15 ऑगस्टपर्यंत पाठवा ₹1500 आणि 29 ऑगस्टला तुम्ही ₹2100 करून द्या. लाडक्या बहिणींनो, ज्या माझ्या मागण्या आहेत, त्या तुम्हाला योग्य वाटतात का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. काय आहे लाडली बहीण योजना तुम्हाला माहीत आहे, की आर्थिक स्वावलंबन वाढवणे, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल आणणे हेतूने योजना सुरू केली. ती योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य दिले जाते. राज्यातील कोट्यावधी महिलांना योजनेचा थेट फायदा झाला असून ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी अत्यंत मोलाची ठरलेली आहे. मग आता आपण इथे असं म्हणू शकतो का लाडक्या बहिणींनो, की ही जी तुम्हाला मी सांगितली आहे आनंदाची बातमी, सर्वात महत्त्वाची काय? ई-के-वाय-सी प्रक्रिया पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जो तुमचे आतापर्यंतचे हप्ते रखडलेले होते ते भेटणार नाही. पण त्याचे जेव्हा तुम्ही पात्र ठरणार, तुमचा लाभ पुन्हा सुरळीत केला जाईल. आणि नंतर ₹2100 या 2 महत्त्वाच्या बातम्या मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे. अजून तिसरी महत्त्वाची एक बातमी तुम्हाला देतो, की जी लाडकी बहीण योजना आहे ती कधीच बंद होणार नाही, अशी ग्वाही सुद्धा आदित्य तटकरे मॅम यांनी दिलेली आहे. मग यावेळेस किती रुपये मिळणार आहे तुम्हाला? जर 15 ऑगस्ट पर्यंत मिळाले, तर फक्त 1500च असतील. त्याच्यानंतर जर भेटले, तर आपण किती म्हणणार आहे? 2100 मागणार आहे किंवा तसं नाही दिलं, तर दोन्ही महिने हप्त्याचे पैसे म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे एकत्र द्या ₹3000 एवढी तरी आपण मागणी करतोय. लाडक्या बहिणींनो, भेटणार किती आपल्याला? फक्त आणि फक्त ₹1500च देणार आहे सरकार. तर आपण मागणी करतोय, की आम्हाला वाढवून द्या ₹2100 नाहीतर 2 महिन्याचे हप्ते एकत्र द्या. तर लाडक्या बहिणींनो, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींना पाठवा. आता थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.